ठाण्यामध्येही नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झाली। नाना पटोले यांचे पोस्टर फाडत आंदोलन करण्यात आलं। नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे। तर ओबीसी कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांनी माफी मागावी असं म्हटलेलं आहे। भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी तशी मागणी केली। दोन हात दोन पाय असलेले असे हे काँग्रेसचे नेते स्वतः सुद्धा हे करू शकले असते की, परंतु त्यांनी एका कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले, तो सुद्धा ओबीसी कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले। काँग्रेसचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर काँग्रेस ही जातीय राजकारणामध्येच फेमस आहे आणि जातीय राजकारण करूनच ती पुढे आलेली आहे। आणि त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रात सुद्धा जातीय राजकारण करून काँग्रेस पार्टी काम करत आहे हे आपल्याला दिसतंय। आणि म्हणून तमाम महिला मोर्चातर्फे या घटनेचा निषेधार्थ आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। महिला मोर्चा यासाठी गप्प बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।